उंची वाढवण्याबद्दलचे सर्व गैरसमज हे जाणून घेणार आहोत डॉक्टर सोमानी सरांकडून. सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची हाईट एव्हरेज पेक्षा कमी असूनही अर्जुन तेंडुलकर हा खूप उंच आहे. औषधोपचाराने त्याची उंची वाढली असावी, काय वाटतं आपल्याकडे पेशंट आला तर याची उंची वाढेल की नाही ही तपासणी आपण नेमकं कशा पद्धतीने मोबाईल मध्ये काही रील्स येतात त्यात दाखवतात की हे 2-3 व्यायाम करा तुमची उंची झपाट्याने वाढेल. हे पण कितपर्यंत सत्य आहे सर? आता ही जी तपासणी आपल्याकडे होते याचा रिझल्ट किती टक्के परफेक्ट असतो? खात्रीशीर माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत डॉक्टर आशिष सोमानी. हे MBBS, DNB, डिप्लोमा इन ऑर्थोपेडिक्स, नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे ते सदस्य असून प्रवारा मेडिकल कॉलेज लोणी या ठिकाणचे अस्थिरोग विभाग प्रमुख देखील आहेत. त्याचबरोबर IMA श्रीरामपूर येथील ब्रँच प्रेसिडेंट देखील आहेत. श्रीरामपूर येथील चैतन्य ऍक्सिडेंट हॉस्पिटलचे ते प्रमुख ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. हाडांच्या शस्त्रक्रियेपासून ते त्यांच्या वाढीपर्यंतच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला देऊन मदत केलेली आहे. आजच्या पॉडकास्ट मध्ये उंची वाढवण्याबद्दलचे सर्व गैरसमज नेमकं काय आहे हे जाणून घेणार आहोत डॉक्टर सोमानी सरांकडून. सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची हाईट एव्हरेज पेक्षा कमी असूनही अर्जुन तेंडुलकर त्यांचा मुलगा हा खूप उंच आहे. नेमकं व्यायाम असेल किंवा नैसर्गिक पद्धतीने की औषधोपचाराने त्याची उंची वाढली असावी, काय वाटतं आपल्याला? म्हणजे आपला जो प्रश्न आहे याच्यामध्ये बेसिक आपल्याला विचारायचं आहे की आई वडिलांची उंची जर कमी असेल तर मुलाची उंची त्यांच्यापेक्षा जास्त होऊ शकते का? बरोबर. तर जेनेटिक फॅक्टर जे आहेत, आई वडिलांची उंची हे आपण जेनेटिक फॅक्टर म्हणून धरणार, ते मुलांच्या उंचीवर परिणाम करतात. परंतु जेनेटिक फॅक्टर बरोबर एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे, जसं मुलांचा आहार, त्यांचं पोषण, त्यांचा व्यायाम आणि त्यांचं मैदानी खेळ हे सुद्धा त्याच्यावर इन्फ्लुएन्स करतात. आणि हे फॅक्टर जर आपण कोणत्याही गोष्टी ना मॉडिफायबल फॅक्टर आणि नॉन मॉडिफायबल फॅक्टर मध्ये घेतलं पाहिजे. आई वडिलांची जी उंची आहे ती आपण मॉडिफाय करू शकत नाही, पण नॉन मॉडिफायबल जे फॅक्टर आहे म्हणजे त्यांचा आहार, त्यांना सूर्यप्रकाशाचं एक्सपोजर, मैदानी खेळ, व्यवस्थित झोप, ह्या सगळ्या जर गोष्टी आहे त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. तर आई वडिलांची उंची कमी असली तरी मुलांची उंची वाढू शकते. आपल्याला त्याच्यावर विशेष प्रयत्न करावा लागतो. 18 वय झाल्यानंतर ही उंची वाढू शकते का सर? 18 नंतर 99% आपली उंची वाढणार नाही. 18 ते 21 मध्ये बहुतेक मुलं आणि मुली यांची वाढ कंप्लीट झालेली असते. त्याच्यामध्ये त्यांची जी ग्रोथ प्लेट आपण मगाशी बोललो ते ग्रोथ प्लेट क्लोज होतं आणि एपिफायसिस आणि मेटाफायसिस एकमेकांना फ्यूज होऊन जातात. त्याच्या पुढे उंची वाढणं अशक्य आहे. लाखो पालक आज मुलांची उंची वाढवं या चिंतेत आहेत. तर नेमकं त्यांनी काय करावं, म्हणजे त्यांची ही चिंता दूर कशा पद्धतीने होऊ शकते? पालकांनी ना साधं ऑब्झर्वेशन जर केलं, आपला मुलगा समजा 2रीला आहे किंवा 3रीला आहे तर त्याच्या वर्गातले त्याचे जे मित्र आहेत त्यांची उंची काय आहे ती त्यांनी बघायला पाहिजे. त्यांची उंची, त्यांची वाढ त्यांच्यापेक्षा जर आपला मुलगा जर मागं पडत असेल तर हे त्यांना एक वॉर्निंग साईन आहे. आणि हे साधं आहे, त्याचे सगळे त्याच्या वयाचे मित्र, त्याच्या वर्गातले मित्र, त्यांच्यामध्ये जर आपला मुलगा बुटका दिसत असेल तर त्यांनी तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. सोशल मीडियावर 30 दिवसात 3 इंच हाईट वाढवा असे काही फेक दावे केले जातात. हे खरंच सायन्स आहे की फक्त लोकांना वेड्यात काढण्याचा एक प्रकार आहे? नाही, हा 100% लोकांना वेळेत काढण्याचा प्रयत्न आहे. 30 दिवसात जर 3 इंच वाढणार असेल तर आज भारतात सगळ्यांची उंची मोठी झाली असते. आपल्याकडे असा कोणी रुग्ण आला होता का की बाकीच्यांनी सर्वांनी सांगितलं होतं की याची उंची यानंतर वाढू शकत नाही पण तरीही त्यांची उंची वाढली, असा कोणी पेशंट? वेळेत जर पेशंट आला किंवा त्यांनी आणलं तरी असं होऊ शकतं. बरेचदा काय होतं, अजून वेळ आहे हे विचार करण्यामध्ये त्यांचा वेळ निघून जातो आणि वेळ निघून गेल्यावर पालक येतात आणि मग त्याची ते हळहळ करतात. तर आता त्यांच्या मुलाचं उंची आता वाढू शकणार नाही. हे सगळ्यात वाईट असतं. मुलांची उंची नेमकं किती वयापर्यंत नैसर्गिकरित्या वाढू शकते? नैसर्गिकरित्या मुलींमध्ये साधारण 14-15 वर्षापर्यंत त्यांची उंची वाढते आणि मुलांमध्ये 15 ते 17 वर्षांपर्यंत त्यांची उंची वाढते. मासिक पाळी जेव्हा मुलींना सुरू होते त्याच्यानंतर त्यांची उंची वाढण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. त्यांच्या शरीरात हार्मोनल बदल चालू होतात आणि नंतर त्यांची उंची वाढू शकते, पण ती खूप प्रमाणात वाढत नाही. सर, आज आपण बघतो की दूध भेसळीचा प्रकार असेल किंवा
गाया पुन्हा लवकर त्यांचं प्रजनन व्हावं यासाठी जे हार्मोन्स इंजेक्शन दिले जातात याचा साईड इफेक्ट म्हणून मुलींमध्ये आणि मुलांमध्ये कमी वयात प्रौढत्व येत आहे, तारुण्य येत आहे, तर याचा परिणाम सुद्धा उंची वाढण्यावर होऊ शकतो. ह्या अनेक गोष्टींचा त्याच्यावर परिणाम आहे. जसं इन्व्हायरमेंटल फॅक्टर आपण बोललो, जसं रिपीटेड इन्फेक्शन होणं, मैदानी खेळांचा अभाव, कंटिन्युअस मोबाईलमध्ये असणं मुलांनी, या सर्व गोष्टी आहेत. प्लस भेसळ, जसं दूध, आहार किंवा जंक फूड, या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे काम करतात आणि उंची पोरांची कमी होते किंवा मुलांची कमी होते. आणि ज्या गायीने जास्त दूध द्यावं किंवा तिचं पुन्हा लवकर प्रजनन व्हावं आणि दूध मिळावं त्यासाठी जे इंजेक्शन दिले जातात, हार्मोनचे इंजेक्शन हा. दिले जातात, त्या त्याचा याच्यावर असा परिणाम होऊ शकतो. पण असं सायंटिफिकली प्रूव्हन परिणाम आपल्याकडे असे डाटा नाहीये. आपल्याकडे जो डाटा आहे त्याच्या अनुसार जर आपण बोलायचं ठरवलं तर सध्या जे मुलांचं उंची कमी होण्याचा परिणाम आहे तर ते मैदानी खेळाचा अभाव, समतोल आहाराचा अभाव, जंक फूडचं आहारामध्ये जास्त आणि स्क्रीन टाइम वाढणं, या सगळ्या गोष्टी जास्त म्हणजे ह्याचा प्रूव्हन डाटा आहे. मुलं जास्त वेळ मोबाईल बघतात, मैदानी खेळ कमी झाले, त्यामुळे त्यांची झोप कमी होते. तर झोप कमी होणं आणि उंची वाढणं याचा काही संबंध आहे? झोप हे अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. 8 ते 10 तास झोप झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये सगळं बॉडीचे जे रिसेट म्हणतो, रिसेट बटन आपण दाबतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जशी फ्रेश उठतात, ती झोपही त्यांना महत्वाची आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की उंची वाढण्याची खरी प्रक्रिया ही झोपेच्या दरम्यानच होते, बरोबर का? बरोबर आहे. झोप त्याच्यातलं एक फॅक्टर आहे. प्लस तुम्ही जेव्हा जागेपणी एरोबिक एक्सरसाइज किंवा जे एक्सरसाइजेस करतात, म्हणजे असं वुल्फ लॉ म्हणतो आम्ही, जेव्हा तुम्ही व्यायाम करतात ना, ते लाईन ऑफ ज्या स्ट्रेसेस असतात त्या स्ट्रेसेस मध्ये कॅल्शियम डिपॉझिट होतं. हे डिपॉझिशन साठी तुम्हाला व्यायाम महत्वाचा आहे. आणि जे व्यवस्थित व्यायाम करतात, मैदानी खेळ खेळतात, त्यांची उंची एकदमच चांगली असते. आत्ताच आपण बोललात कॅल्शियम, तर सर्वसामान्य व्यक्ती घरी बसून आपल्या मुलांच्या शरीरात कॅल्शियम कमी आहे का हे काही माध्यमातून तपासू शकतो का? जसं अंगठ्यामध्ये व्हाईट रेषा असते किंवा केस पिकणं, असं काही माध्यम आहे का? हे सगळे ढोबळ आहेत. कॅल्शियम कमी होण्याचे जे लक्षणे असतात त्याच्यामध्ये नख ब्रिटल होणं, केस गळणं. कॅल्शियम आपण नेहमी हाडाशी संबंधित असं धरतो, पण कॅल्शियम आपल्या शरीराचा एक मूलभूत घटक आहे. रक्ताचं गोठणं, नंतर संदेशवहन, त्याच्यानंतर हृदयाची पंपिंग, या सगळ्या गोष्टीमध्ये कॅल्शियम आहे. इवन जखम बरी होणे, या सगळ्या गोष्टीमध्ये पण कॅल्शियमचा रोल येतोय. म्हणजे कॅल्शियम सगळीकडे काम करतं शरीरात, फक्त हाडांवरच काम करतं असं नाही. काही पालक उंच असतात तरी सुद्धा मुलं बुटके राहतात, याच्या मागे नेमकं काय कारण असतं? ऍक्च्युली आपल्याकडे ना, आपण मुलांच्या मार्कांवर जास्त लक्ष देतो. कम्पेअर करताना आपण काय करतो, तो पहिला आला, दुसरा आला, आपण त्याच्यापेक्षा तो किती पळू शकतो, त्याच्यामध्ये स्टॅमिना किती आहे, कोणत्या कोणत्या खेळात त्याचं प्रावीण्य आहे, याच्यावर जर लक्ष दिलं ना, तर मग उंच पालक जे आहेत त्यांची मुलं पण बुटकी राहणार नाही. प्रायोरिटी आपल्याकडे वेगळी आहे. तर पालकांनी हे बघितलं पाहिजे की आपला मुलगा व्यवस्थित मैदानी खेळ खेळतो की नाही, ह्याच्यावर भर दिला गेला पाहिजे असं मला वाटतं. या उलट काही ठिकाणी आई वडील बुटके असतात तरी सुद्धा मुलं उंच होतात, मग यामागे काय असू शकतं? याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल फॅक्टर काम करतात आणि आहार काम करतं. बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रथिन आहे, कार्बोहायड्रेट आहे, फॅट आहे, त्याच्यानंतर विटॅमिन्स आणि मिनरल आहे, हे सर्व जर मिळालं, त्यासोबत सूर्यप्रकाश मिळालं, ज्याच्यातनं आपल्या सूर्यप्रकाशातनं विटॅमिन डी तयार होतं आणि आपण जे खातो ते कॅल्शियम आपल्या हाडांपर्यंत पोहोचतं, तर हे सगळं जर मिळालं तर त्यांची उंची सहज वाढते. आता एखादा जेनेटिक फॅक्टर आहे, जसं अकॉन्ड्रोप्लाझिक डॉर्फ, जे जन्मजात बुटके असतात, तर त्यांच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टरवर काम करून काही होणार नाही. त्यांचं जेनेटिक मेकअपच असं आहे की ते बुटकेच राहणार. मग त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये शस्त्रक्रिया असतात. त्याच्यात इलिझराव नावाची शस्त्रक्रिया आहे की जी रशियन पद्धत आहे, ज्याच्यामध्ये रिंग फिक्सेटर आम्ही लावतो, बोन मध्ये एक फ्रॅक्चर आम्ही क्रिएट करतो आणि क्रिएट केल्यानंतर साधारण 7-8 दिवस गेले तर आपण त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन करतो. मग अशा लोकांची उंची शस्त्रक्रियेने वाढवली जाते. त्या ठिकाणी नेमकं काय वापरलं जातं? म्हणजे काय मेटल असतं की हाडच ताणून तिथे वाढतं? 316L नावाचं स्टेनलेस स्टील असतं, जे मेटल वायर आणि रिंगनी कनेक्ट केलं जातं
आणि त्याच्यानंतर आपण कंट्रोल डिस्ट्रॅक्शन करतो तिथं, ज्याच्यामध्ये त्याची उंची वाढते. पण ह्या गोष्टी खूप रेअर आहेत आणि रेअरली रेकमेंडेड आहेत या गोष्टी, कारण ह्या निसर्गाच्या विरुद्ध आहे. तर सगळ्यांनी तसं करावं असं मी कधी सांगणार नाही. आपल्याकडे पेशंट आला तर याची उंची वाढेल की नाही ही तपासणी आपण नेमकं कशा पद्धतीने करतो? त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या ग्रोथ प्लेट आहेत तर त्यांचा एक चार्ट असतो, त्या वयानुसार कोणते बोन कधी, म्हणजे त्याच्यात ऑसिफिकेशन सेंटर म्हणतो आम्ही. त्याच्यात प्रायमरी ऑसिफिकेशन सेंटर आणि सेकंडरी ऑसिफिकेशन सेंटर असतात. ऑसिफिकेशन सेंटर अपिअर कधी होतात आणि फ्यूज कधी होतात याची टायमिंग ठरलेली असते. याच्यामध्ये रेस आहे, इथनिसिटी आहे, जसं अमेरिकन आहे, आफ्रिकन आहे, एशियन आहे, यानुसार त्यांचे चार्टिंग केलेले आहे ग्रोथचे. त्या चार्टशी आपण कम्पेअर करतो, बोनेसशी आपण कम्पेअर करतो. आणि हा विषय असा आहे ना, त्याच्यामध्ये त्याचा वय, त्याची उंची, त्याची इथेनिसिटी, त्याच्या पॅरेंटची उंची, असे अनेक फॅक्टर कन्सिडर केले जातात आणि मग त्याच्यावरचे प्रिडिक्शन काढले जातात. आता ही जी तपासणी आपल्याकडे होते याचा रिझल्ट किती टक्के परफेक्ट असतो? हा किती टक्के परफेक्ट असल्यापेक्षा हा डाटाबेस सर्वे, हा 100% आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. पण जे आपण सल्ले दिले गेलेले आहेत किंवा जी ट्रीटमेंट आहे त्याच्यावरची, ती फॉलो करणं किंवा ते सल्ले मानणं हे पण खूप महत्वाचं आहे. आणि याच्यात एक मी सांगू इच्छितो, मी अस्थिरोग तज्ञ आहे, मी हे बघून त्यांचं सांगू शकतो की ग्रोथ प्लेट ओपन आहे की ग्रोथ प्लेट फ्यूज झाली आहे, म्हणजे ग्रोथ पोटेन्शियल उरलं आहे की नाही आहे हे मी सांगू शकतो. पण याची जी बेसिक हार्मोनल इम्बॅलन्सची जर ट्रीटमेंट असेल किंवा ग्रोथ हार्मोनची कमतरता असेल तर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी त्या बाळाचे जे पिडियाट्रिशियन असतात किंवा ज्याला एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणतात, जे हार्मोनचे तज्ज्ञ असतात, हे त्याच्यातले एक्सपर्ट असतात. सर्जरी करून उंची वाढवायची किंवा त्या गोष्टीसाठी सर्जनचा रोल आहे. सर्जन तुम्हाला हे सांगू शकेल की इथून पुढे ग्रोथ होणार आहे की नाही होणार आहे. सर्जन तुम्हाला जनरल सल्ला देऊ शकतो, पण तो तुम्हाला गाईड करू शकतो, हा माणूस आहे याच्याकडे तुम्ही जा आणि मग तो तुमच्या मुलाची उंची वाढण्यासाठी मदत करेल. जर मला माझ्या मुलाची तपासणी करायची, त्याची उंची किती वाढेल, तर यासाठी आपल्याकडे नेमकं किती फी आकारली जाते आणि कोणत्या तपासणी करावी लागते? ह्या तपासणीमध्ये आम्ही डेक्झा स्कॅन करतो आणि त्या डेक्झा स्कॅन मध्ये जीडीपी नावाची एक तपासणी असते, ज्याच्यामध्ये आपण आईवडिलांची उंची घेतो आणि त्या मुलाच्या हाताचे जे सांधे आहेत त्याच्यामध्ये जे कार्पल बोन आहे, मेटाकार्पल आहे, फॅलिंग्स आहे, त्याच्यामध्ये किती ग्रोथ उरलेली आहे हे त्या डाटाशी कम्पेअर केलं जातं. आणि याच्यात 100% अॅक्युरसी असते आणि आपण प्रेडिक्ट करू शकतो, म्हणजे प्रेझेंट हाईट, प्रेडिक्टेड हाईट, प्रेझेंट वेट, एक्सपेक्टेड वेट आणि प्रेडिक्टेड वेट हे सगळं आपण काढू शकतो. आणि याचा फायदा काय होतो, जर पॅरेंट्सला लक्षात आलं का आपला मुलगा मागे आहे तर ते त्याच्यावर काम करतात आणि मग ते मुलाकडे लक्ष द्यायला लागतं. जसं आपला मुलगा गणितात कमी आहे तर आपण गणिताची शिकवणी लावतो, तर तसाच हा प्रकार आहे. त्यांना लक्षात आलं का हा मुलगा कमी पडतोय तर मग त्याला मैदानावर घेऊन जातील, त्याला कोवळ्या उन्हात बसवतील, त्याला फळं आणून देतील खायला, त्याला हॉटेलमध्ये कमी नेतील, त्याचा स्क्रीन टाइम कमी करतील, अशा रीतीने हे काम करतात. सर, आता घरगुती उपाय म्हणून पालकांनी कोणता आहार मुलांना द्यावा जेणेकरून मुलांची उंची चांगली वाढू शकेल? घरगुती उपाय म्हणून माझं तर म्हणणं आहे, पालकांनी ना आपण जे रोज पोळी भाजी उसळ जे खातो ना ते द्यायला पाहिजे. हॉटेलमधलं किंवा बाहेरचं किंवा पॅकेट मधलं जे फूड येतात ते बंद केले पाहिजे. आजकाल काय होतं, सुबत्ता आली आहे सगळ्यांकडे, त्यामुळे एक कल्चर झालंय शनिवार रविवार बाहेर जायचं, मग काय झोमॅटो किंवा स्विगीवरून मागवायचं, मग त्याच्यात ती क्वालिटी राहत नाही आणि मग त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट आणि अनेक गोष्टी असतात ते जे हानिकारक आहे मुलांसाठी. दूध पिल्यानंतर उंची फास्ट वाढते, ते कितपत सत्य आहे? दूध पिणं आणि उंची वाढणं त्याच्यापेक्षा बॅलन्स डाएटने उंची वाढते याच्यावर आपण भर दिला पाहिजे. दूध त्याच्यातला एक प्रकार आहे भाऊ. मोरिंगा याला सुपरफूड म्हणलं जातं, शेवगा मोरिंगा याला सुपरफूड म्हणलं जातं, त्याचा उंची वाढण्यामध्ये काही फायदा होऊ शकतो? निश्चितच मोरिंगाचा फायदा असतो, पण नुसतं आपण मोरिंगा तर खाणार नाही ना. आपल्या आहारामध्ये रोजचे जे भाजी पोळी उसळ कोशिंबीर हे जे बनतंय ते सगळं आपलं ते न्यूट्रिशनच्या दृष्टीने महत्वाचं आहे. बऱ्याचशा ऍडव्हर्टाईज असतात, बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स किंवा एनर्जी ड्रिंक असेल किंवा आणखी वेगवेगळ्या ज्या काही ऍडव्हर्टायझिंग केल्या जातात, याचा खरंच उंची वाढण्यासाठी उपयोग होतो? माझ्या मते यांना आपण कॅन बी ट्राईड मध्ये घ्यायला पाहिजे, पण मेन फोकस आपलं
आपल्या रेग्युलर आहार व्यायामावर असला पाहिजे. आता समजा एखादं चांगलं मल्टीनॅशनल कंपनीचं प्रॉडक्ट आहे आणि त्यांनी त्यांचे कंटेंट दिलेले आहेत, तर तुम्ही ट्राय करू शकता, पण त्याच्यावर विसंबून राहू नका असं माझं म्हणणं आहे. त्याच्यापेक्षा आपलं जे आहार आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि खेळण्यावर फोकस करा, सनलाईटच्या एक्सपोजरवर फोकस करा. सनलाईट, आता आपण बघतोय की शहरामध्ये एकावर एक इमारती असतात, लाईट सिस्टीम्स आहेत, तर अशा ठिकाणी मुलांना सनलाईट नेमकं कसा मिळू शकतो? आता त्याचबरोबर मुलांनी शर्ट काढून बसावं किंवा बनेनवर बसावं, यासाठी काय मार्गदर्शन कराल? आता सनलाईट जर एक्सपोजर जर मुलांना झालंच नाही, तर मग आपल्या स्किनच्या खाली व्हिटॅमिन डी चे कन्व्हर्जन होतं इनॅक्टिव्ह फॉर्म मधून ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये, कोलेकॅल्सिफेरॉल टू डायहायड्रॉक्सी कोलेकॅल्सिफेरॉल. ती गोष्ट होणारच नाही आणि ते बनणारच नाही. तर मैदानी खेळ हे मस्ट आहे. समजा तुम्हाला सनलाईटचं एक्सपोजरच नको आहे, तर मग तुम्हाला जन्मभर सप्लिमेंटच घ्यावे लागतील किंवा इंजेक्शन घ्यावे लागतील. तुम्हाला स्वतःहून मैदानावर जावं लागणार आहे. सन तुमच्यापर्यंत येत नाही म्हणून तुम्ही बसून राहण्यात अर्थ नाही. तुम्हाला सनपर्यंत पोहोचावं लागेल. तुम्ही त्यांना ट्रेकिंगला घेऊन जा, तुम्ही मैदानात खेळायला घेऊन जा, तुमच्या घरात येत नाही तर तुम्ही गच्चीवर घेऊन जा. म्हणजे मार्ग तुम्हाला काढावा लागणार आहे. मुलं मैदानात गेले आणि फुल शर्ट फुल पॅन्ट घालावे नाही, फुल शर्ट फुल पॅन्ट सनस्क्रीन वगैरे वापरून चालणार नाही. जितकं शरीर ओपन राहील ओपन तेवढं राहील sun तेवढं. जास्त observe जसं आपण लंगोटी घालून आपले लोक आधी व्यायाम करायचे, मल्लखांब खेळायचे, तर हे त्यामागचं- ते त्यांना माहित होतं ते शास्त्र. त्याच्यामधूनच ते इव्हन तुम्ही पैलवान लोकांची ट्रेनिंग बघा, ते लोक पण तसंच एक्सपोज करूनच व्यायाम करतात. सर, आपण जे सांगितलंय मुलांसाठी शक्य आहे, पण मुलींना मैदानात जाऊन शॉर्ट पॅन्ट किंवा कमीत कमी कपडे असणं हे शक्य नाही. त्यांनी काय केलं पाहिजे? एकदम योग्य विचारलेलं आहे तुम्ही. मुलींसाठी मी असं सांगेल की त्यांनी त्यांच्या घरात किंवा त्यांच्या गच्चीवर जिथं प्रायव्हसी मिळेल किंवा जिथं गर्ल्स ओनली आहेत अशा ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने व्यायाम केला पाहिजे. आजकाल मुली पूर्ण चेहरा कव्हर करतायत, फक्त डोळे उघडे ठेवतायत आणि असं फिरतायत. हो, पण ते त्यांना घातक होतंय. आजकाल मुली सनस्क्रीम असेल, फाउंडेशन, अशा वेगवेगळ्या क्रीमचा एक लेअर बनवतात, तर त्याचा सुद्धा परिणाम उंची वाढण्यावर होऊ शकतो. डेफिनेटली त्याच्यामुळं काय होतंय, तुमचं व्हिटॅमिन डीचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होतच नाही आणि त्याच्यानंतर आहे ना, व्हिटॅमिन डी जर नसेल तर तुमचं कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन होणार नाही. ऍब्सॉर्प्शन जर झालं नाही किंवा तुम्ही खाल्लंही तर ते बोन पर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे ते व्हेकल आहे आणि मग आपण टोटल डॅमेज करून घेतोय शरीराचा. अजून एक मुद्दा मी सांगू इच्छितो, हे आपण जे गुटखे खात आहेत मुलं आजकाल, यंग पोरं, त्याच्यामध्ये पण आपण जे खातो त्याच्यात फायटेट्स तयार होतात. गुटख्यामधले जे काथ्याचा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो, तर तो आपल्या शरीरात आपण कॅल्शियम जे असतं त्याच्यावर तो बाइंड होऊन फायटेट्स तयार होतात. मग कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शनच होत नाही. युजली हे लोक जेवल्यानंतर खातात आणि मग त्यांनी भले मग नॉनव्हेज खा किंवा काही पनीर खा, पण त्याचं ऍब्सॉर्प्शन 0% होणार. त्यामुळे आजकाल बरेचदा यंग मुलांमध्ये ऑस्टिओपोरोसिस किंवा विकनेस दिसतोय बोनचा ओल्ड पेक्षा. काही लोक 30-35 वयाचे असतात, पण त्यांनाही खोटे स्वप्न दाखवले जातात की तुमची उंची आम्ही वाढवून देतो. तर अशा लोकांनी या खोट्या जाहिरातींना बळी पडावं की त्यातून काही हे धंद्यात खोटं आहे, यांना बळी पडण्यात काही अर्थ नाही. सर, साधारणतः जन्मापासूनच्या अशा कोणत्या वाईट सवयी आहेत ज्या उंची वाढण्यावर परिणाम करतात? जन्मापासून जर सवयी जर म्हटल्या तर आता आपण पब्लिकची अवेअरनेस करतोय. तान्या बाळाला सुद्धा आपण, जी माता असते तिला सांगतो का तुम्ही बाळाला एक्सपोज करून उन्हामध्ये ठेवा, म्हणजे जेणेकरून मुडदूस ज्याला म्हणतो. आपले लहानपणी असे पोस्टर लिहिलेले असायचे, हातपाय काड्या, पोट वाड्या, मुडदूस टाळा, सूर्यप्रकाशात बाळाला ठेवा. ही सगळी अवेअरनेस लोकांकडे स्प्रेड करणं खूप महत्वाचं आहे. सर, शक्यतो अमेरिकन लोक खूप उंच असतात, तर जसं की आपल्या गावात वाढलेला मुलगा आणि परदेशातला मुलगा यांच्या उंची वाढण्यामध्ये काही फरक असू शकतो का? याच्यामध्ये ना आपण योग्य एकदम विचारलेलं आहे. ह्याच्यात इन्व्हायरमेंटल फॅक्टर काम करतात. आता समजा ह्याच्यात मी माझ्या घरातलं उदाहरण देऊ शकतो. माझ्या बहिणीची मुलगी UK मध्ये वाढली आणि माझी मुलगी इथं इंडियामध्ये वाढली. इथं रिपीटेड इन्फेक्शन जास्त आहे, पॉप्युलेशन जास्त आहे, काही एंडेमिक डिसीजेस आहे जसं ट्युबरक्युलोसिस आहे. अस्वच्छतेमुळे रिपीटेडली त्यांना रेस्पिरेटरी इन्फेक्शन होतात किंवा मग जंत होणं, हेल्मिंथियासिस ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामुळे ते जे खातात ते न्यूट्रिशन ते त्यांच्या
रिपेअर प्रोसेसवर वापरलं जातं. पण इन्व्हायरमेंटल फॅक्टर जर चांगले असतील, जसं क्लीनलीनेस आहे, जसं पोल्युशन कमी आहे, तर तिथं निश्चितच त्या मुलांची उंची जास्त वाढते. आणि त्यांचं एज्युकेशन सिस्टीम मध्ये पण फरक आहे. तिथं जेवढा सर्वांगीण विकासावर भर दिला जातो, आपल्याकडे मार्कांवर भर दिला जातो. तर मैदानी खेळ जर आपल्या शाळांमध्ये पोरांना खेळायला लावले, त्यांना व्यवस्थित व्यायाम करून घ्यायला लावले, किंवा हे त्यांचे करिक्युलम मध्ये इन्क्लूड करून घेतलं का याचा इफेक्ट काय होणार आहे बॉडीवर, तर ते खूप उपयोगी राहील. आता मोबाईलमध्ये काही रील्स येतात, त्यात दाखवतात की हे 2-3 व्यायाम करा, तुमची उंची झपाट्याने वाढेल. ते पण कितपर्यंत सत्य आहे सर? नाही, त्याला किती महत्व देऊ नये असं मला वाटतं. असं झपाट्याने काहीच होत नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करावा लागतो. सर, आपण मुख्य विषयाकडे येऊयात. ट्रीटमेंट आणि सायन्स याच्या माध्यमातून नेमकं कोणती ट्रीटमेंट घेणं ज्यातून आपण समजू शकतो की खरंच उंची वाढू शकतो? सगळ्यात आधी मी असं सांगू शकेल, एकदा पालकांच्या जर लक्षात आलं की आपला मुलगा त्याच्या वर्गातल्या इतर मुलांपेक्षा मागं पडतोय, तर त्यांनी वेळ दौडू नये. त्यांच्याकडे वेळ ऑलरेडी कमी असतो, तर त्यांनी तज्ज्ञांकडे जायला पाहिजे. तज्ज्ञांकडे जाऊन त्याचं बोन एज किंवा ग्रोथ प्लेट ओपन आहेत का नाही हे बघितलं पाहिजे. ह्याच्यामधले जे तज्ज्ञ आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेनली त्यांचे पिडियाट्रिशियन असतात किंवा पिडियाट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्ट ज्याला म्हणतो, जे हार्मोन बद्दल काम करतात, त्यांचा सल्ला त्यांनी घेतला पाहिजे. या प्रक्रियेला साधारणतः किती खर्च येतो? ह्याच्यात येणार जास्त खर्च नाहीये, याच्यात ऍडवाइज आहे. याच्यामध्ये जे तपासण्या करतील, त्याच्यामध्ये कॅल्शियमचे लेवल तपासतील, हार्मोनचे लेवल तपासतील, हे साधारण 2-4 हजारात होऊन जातं तुमचं. साधारण एक्सरेची बी तपासणी आहे ती 500-700 रुपयामध्ये होऊन जाते. पण ह्याच्यातनं जो मोलाचा सल्ला मिळणार आहे किंवा त्याचा जो उंची वाढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढणार आहे, तो खूप महत्वाचा आहे. आणि टॉलर आणि स्ट्रॉंगर इंडिया तयार झाली पाहिजे. जर आपण ह्या गोष्टीवर लक्ष नाही दिलं तर आपले सगळेच लोक बुटके राहतील. कोणत्या वयात उंची वाढण्याचा उपचार सुरू करणं जास्त फायदेशीर ठरू शकतो? माझं म्हणणं आहे, जेव्हा पण तुमच्या लक्षात येईल आपला मुलगा मागं पडतोय, त्यांनी इमिजिएट चालू केलं पाहिजे. तरी त्याच्यात उपचारापेक्षा बऱ्याच गोष्टी त्यांना फक्त लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतोय आपण. त्यांना योग्य सल्ला द्यायचा आहे आणि त्यांना ज्या गोष्टी ते करतात त्याच्यामध्ये बदल करायला लावायचा आहे. पालकांनी मुलांच्या बाबतीत ऑब्झर्वेशन करणं गरजेचंच आहे की त्याचे वर्गमित्र त्यांची उंचीपेक्षा हा कमी पडतो की काय, हे वारंवार पाहत राहणं गरजेचंच आहे. जसं आपण त्यांचं मार्कशीट बघतो किंवा प्रोग्रेस रिपोर्ट बघतो, तर प्रोग्रेस रिपोर्ट मध्ये त्यांनी त्यांचं वजन बी इन्क्लूड केलं पाहिजे आणि त्यांची हाईट पण इन्क्लूड केली पाहिजे. खूप महत्वाचं आहे. हा, वर्गातल्या सगळ्या मुलांमध्ये 60 मध्ये माझ्या मुलाची हाईट कमी आहे, की या वर्गातल्या मुलांच्या वजनापेक्षा माझ्या मुलगाचं वजन कमी आहे, हे पण त्यांनी इन्क्लूड केलं पाहिजे. म्हणजे जे काही मार्कशीट येत आहे त्यावरच गेल्या वर्षापासून ह्या वर्षात उंचीत किती फरक पडलाय हे चिंताजनक आहे की लक्ष द्यावं की काय, हे सुद्धा मार्ग. त्याच्याने अवेअरनेस वाढणार आहे लोकांचा. तुम्ही गणिताचे मार्क बघणार, 99% झाले आणि 100% झाले आणि तो 5 मिनिटे पळू शकत नाही, हे कोणी ठरवायचंय? खरंच आपण मुलांना रेसिंगचा घोडा बनवलेला आहे. खूप अवास्तव अपेक्षा केल्यात की तो टॉपर यावा, त्याने असं रेकॉर्ड करावं, पण त्याचबरोबर त्याचा आहार, त्याची शारीरिक वाढ याकडेही लक्ष देणं खरंच गरजेचं आहे. प्रत्येक मुलाला उपचाराची गरज असते का? प्रत्येकाला उपचाराची गरज नसते. प्रश्न घेतो. साधारणतः प्रत्येक मुलाला उपचाराची गरज भासू शकते का? नाही, प्रत्येकाला उपचाराची गरज नसते. ही नैसर्गिक क्रिया आहे. उंची त्यांची वाढणारच आहे. आपल्याला लक्ष काय द्यायचं आहे का आपल्याकडनं काही चुका तर होत नाही ना, तर ज्याच्याने तो विनाकारण मागं पडतोय बघ. सगळं असूनही आपण त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर तो मागं पडू शकतो. काही लोक इंटरनेटच्या माध्यमातून लगेच उपचार सुरू करायचा प्रयत्न करतात, तर तत्पूर्वी त्यांनी कोणत्या तपासण्या करणं जास्त गरजेचं आहे? तपासण्या स्वतःहून करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पिडियाट्रिशियन किंवा ऑर्थोपेडिक सर्जनचा सल्ला घ्यावा, त्यांचं बोनेज काढून घ्यावं आणि मगच ते तपासण्या कराव्यात, असं माझं मत आहे. महत्वाचा प्रश्न, ग्रोथ हार्मोन्स म्हणजे नेमकं काय आणि ते प्रत्येक बुटक्या मुलाला देता येतं? ग्रोथ हार्मोन्स, पहिल्यांदा आपण हार्मोन म्हणजे काय समजून घेऊ. हार्मोन म्हणजे शरीरामध्ये अशा काही ग्रंथी असतात, जसं मेंदूमध्ये पिट्युटरी ग्लँड आहे, तिथून काही सिक्रेशन होतात, पण ते सिक्रेशन शरीरातल्या इतर बाबीवर जाऊन काम करतात. तर गळ्यामध्ये थायरॉइडची ग्लँड असते, तिथून थायरॉइडचा हार्मोन निघतो आणि शरीरातल्या प्रत्येक सेलवर तो काम करतो. तर ग्रोथ हार्मोन
उंची वाढण्यामध्ये किंवा आपलं वजन वाढण्यामध्ये किंवा बोनची स्ट्रेंथ वाढण्यामध्ये एकदम महत्वाचा घटक आहे. पण ग्रोथ हार्मोन देणं किंवा न देणं याचा निर्णय एंडोक्रायनॉलॉजिस्ट घेतात. तो आपण परस्पर घेऊ नये. उंची वाढण्यासाठी जो उपचार सायन्स सांगतं की करावा, त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? त्याची काही साईड इफेक्ट नाही. जसं आपण मैदानी खेळ खेळायला सांगतोय किंवा त्यांना सन एक्सपोजर सांगतोय किंवा बॅलन्स डाएट सांगतोय, याच्यात काय साईड इफेक्ट होणार? सर, सर्वसामान्य लोकांमध्ये खूप गैरसमज आहे. जसं दोरउड्या मारल्या, लटकलं किंवा सायकलिंग केले याने फास्ट उंची वाढते, हे कितपत सत्य आहे? एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, एकदा जर तुमची ग्रोथ प्लेट बंद झाली आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही किती दोरीच्या उड्या मारल्या किंवा लटकलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. हे सर्व कधीपर्यंत काम करणार? जोपर्यंत तुमची ग्रोथ प्लेट ओपन आहे. आधी ते आपल्याला एस्टॅब्लिश करून घ्यावं लागेल की ह्याच्यामध्ये वाढण्याचं पोटेन्शियल आहे का नाही आहे. ॲव्हरेज मुलांमध्ये हे ग्रोथ लेट क्लोज होण्याचं साधारणतः वय किती? 18 ते 21 पर्यंत युजली सर्व ग्रोथ प्लेट बंद होतात. जे 18 वयापर्यंत प्रयत्न करू शकतो. जे व्यायाम आहे, लटकणं, स्विमिंग, धावणं, या गोष्टी परिणाम करू शकतात. ऍब्सोल्युटली करू शकतो. उंची वाढण्यासाठी ज्या ऍडव्हर्टाईज येतात, ऑनलाईन पावडर असेल, होमिओपॅथी असेल किंवा आयुर्वेदिक, याचा उपयोग होऊ शकतो का सर? माझ्या मते ऑनलाईन आयुर्वेदिक होमिओपॅथिक असं काही करण्यापेक्षा त्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत ना, त्यांचा सल्ला घेऊन मगच आपण त्याच्यात प्रोसीड करावं लागतं. कारण आजकाल 1-2च मुलं आहे, त्याच्यात तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत. म्हणजे इंटरनेटवर कोणत्याही उंची वाढायचे जे औषध आहे त्यावर शक्यतो विश्वास ठेवू नये. नाही, त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे. त्याच्यामुळे साईड इफेक्ट होण्याची शक्यता जास्त आहे. याला आपण फॉल्स प्रॉमिसेस म्हणतो. ते फॉल्स प्रॉमिसेस असण्याची शक्यता जास्त आहे. सगळंच काही इंटरनेटवर असेल ते फॉल्स असेल असं नाही म्हणत, पण त्याची सत्यता व्हेरीफाय झाली पाहिजे. सर, आज सर्वसामान्य लोकांना ना चमत्कार पाहिजे आणि कोणतेही रिझल्ट शॉर्टकट पाहिजे. युट्यूबवर 5 सेकंदाची जाहिरात नको होते. तसं मुलांच्या बाबतीत त्यांना वाटतं महिन्याभरात माझा मुलगा 3-4 इंच वाढवा, आणि अगदी अशाच फेक ऍडव्हर्टाईज रील्सला ते बळी पडतात. तर त्यांनी थोडं समजूतदारपणा यावं, यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? चमत्कार असा काही नसतोच. नो पेन नो गेन आपण जसं म्हणतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे. आपल्याकडे अनेक पेशंट्स येतात, तर जास्तीत जास्त लोकांची बाजारात कोणत्या गोष्टीमुळे फसवणूक झाल्याची आपल्याला जाणवतं? आता त्यांना अनेक पावडर विकले जातात, कधी कधी त्यांना एखादी चप्पल विकली जाते, काही चप्पल घाला तुमची उंची वाढेल, मग ते तसं बघून त्यांची कीव येते आपल्याला. नेमकं गरज शोधून हे काही इन्फ्लुएन्सर असतील, काही लोक त्याची फसवी मार्केटिंग करून स्वतःचा पैसा कमवतात आणि लोकांना फसवतात. ह्याच्यामध्ये काय माहिती का, मराठीमध्ये एक चांगला शब्द आहे दक्षता. तुम्ही जर दक्ष नसेल ना, तर तुम्हाला एखादं शेंबडकवरही फसवू शकतो. तर पॅरेंट्सनी दक्षता ठेवली पाहिजे. दक्षता जर असेल तर तुम्ही ह्या गोष्टी टाळू शकता. काही वैयक्तिक प्रश्न. सर, आपण नेमकं हा विषयच का निवडला? जे आपल्या स्पेशालिटीमध्ये, आपण ऑर्थोमध्ये अनेक गोष्टीमध्ये तज्ञ आहात, पण उंची वाढण्यावरच आपण स्पेशालिटी का निवडली? माझा मेन फोकस जॉईंट रिप्लेसमेंट आणि ट्रॉमा सर्जरी किंवा स्पाइन सर्जरीवर आहे. पण हे आता मागच्या 25-26 वर्षापासून जे मी काम करतोय त्याच्यात लक्ष द्यायला लागलंय की आपल्याकडं जे मुलं आहेत ना, ते कमी लक्ष दिलं जातं या गोष्टीवर, त्यांची उंची किंवा शारीरिक फिटनेस. तर पॅरेंट्सनी त्याच्यावर फोकस करावा असं माझी इच्छा आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये अशी कोणती केस आली की जी आपण आजपर्यंत विसरू शकत? आजपर्यंत विसरू शकत नाही अशी जी केस असते ना, ज्याच्यामध्ये पॅरेंट्स येतात आणि म्हणतात आम्ही लवकर आलो असतो तर बरं झालं असतं, हे खूप लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या हातून वेळ निघून गेलेली असते. आणि आता वेळ जेव्हा निघून जाते ना, तेव्हा पण माझं हेच म्हणणं आहे, मुलांमध्ये वेळ जरी निघून गेली तर त्यांचा आत्मविश्वास जास्त महत्वाचा आहे. उंची एक महत्वाचा फॅक्टर आहे, पण जर वेळ निघून गेली तर त्यांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण नाही झालं पाहिजे. आपल्याकडं लाल बहादूर शास्त्री आहे आपले पंतप्रधान, त्यांची मूर्ती लहान पण कीर्तिमान आपण असं म्हणतो. सचिन तेंडुलकर आहे. तर लहान असल्याने काही बिघडणार नाही. त्यांच्या आत्मविश्वासाला ठेस न लागता आपण याच्यावर काम केलं पाहिजे. उपचार केल्यानंतर मुलांची जी उंची वाढते, तर त्याचा सर्वात जास्त फायदा त्यांना कशामध्ये होतो? कोणकोणत्या क्षेत्रात? ओव्हरऑल लाईफ मध्ये त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, जगाशी डील करताना त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि समजा जॉब ऑपॉर्च्युनिटीचा विचार केले तर मिलिटरी आहे, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, पोलीस आहे, हे सगळीकडे तुम्ही जर उंच असाल किंवा रोबस्ट असाल तरच तुम्हाला घेतलं जातं.
तिथं बुटक्या माणसांना किंवा वीक लोकांना घेणार नाही. आणि चार चौघात एक इम्प्रेशनही पडतं. इम्प्रेशनही चांगलं पडतं. प्रत्येक पालकाने आपल्या मुलाची उंची वाढावी यासाठी अशा कोणत्या सवयी त्यांनी लगेच मुलांमध्ये इम्प्लिमेंट केल्या? संतुलित आहार, झोप, व्यायाम, स्क्रीन टाइम कमी करणं आणि जंक फूड अवॉइड करणं, या सगळ्या गोष्टींवर पालकांनी काम केलं पाहिजे. आणि मुलांनी त्याच्यावर रिसर्च करून, मुलंही आजकाल इंटरनेटवर असतात, या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार आहे हे त्यांनी स्वतः बघितलं पाहिजे. पालकांनी आज उंचीबाबत कोणत्या गैरसमज दूर केले पाहिजे? उंचीबाबत पालकांनी असे जे फसवे दावे असतात त्याच्यावर लक्ष दिलं नाही पाहिजे, असं माझं चमत्काराची अपेक्षा करून नाही. सर, वैयक्तिकरित्या काही प्रश्न आहेत की तुमच्या मुलांची उंची वाढावी किंवा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये मुलांची उंची वाढावी, त्यासाठी कोणते नियम त्यांनी पाळावे असं तुम्ही सजेस्ट करा? आता आपण जे सांगितलं ना ते माझ्यासाठी लागू आहे, तुमच्या मुलांसाठी लागू आहे आणि सगळ्यांसाठी लागू आहे. व्यायाम, आहार, झोप, स्क्रीन टाइम कमी करणं, जंक फूड अवॉइड करणं. आणि याच्यात बरोबर मी हे तुम्हाला पण अप्रिशिएट करतो की तुम्ही या गोष्टीसाठी इतका अभ्यास केलाय आणि सर्व प्रश्न असे शोधून काढले, तर या विषयामधलं एकही ऍस्पेक्ट सुटून नाही. तर मी तुम्हाला थँक्स म्हणू इच्छितो, तर तुम्ही सर्व खूप अभ्यासपूर्वक ही मुलाखत घेतलेली आहे. धन्यवाद सर. आपल्या या शब्दांमुळे नक्कीच मला आणखी प्रेरणा मिळाली सर. सर, काही लोक येणाऱ्या पेशंट्सला भीती दाखवतात, त्यांना घाबरून देतात आणि त्यावर त्यांचा व्यवसाय करतात. हे कितपत सत्य आहे? कसे हे टोटली अयोग्य आहे. पण समाजामध्ये ही सत्यता आहे की भीती विकली जाते पण विज्ञान विकलं जात नाही. तर लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. ज्या गोष्टीची आपल्याला भीती दाखवली आहे ती खरंच सत्य आहे की नाही याची पडताळणी केली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे पालकांनी दक्ष राहणं महत्वाचं आहे. बरोबर आहे सर. काही ठिकाणी तुम्ही जर ऍडव्हर्टाईज केली की तुमची मुलाची उंची औषध घेतलं नाही तर वाढणारच नाही, तर पालक घाबरून ते घेतील. पण तुम्ही त्या मार्गाने जाता अगदी सरळ पद्धतीने तपासण्या करून काय सत्य आहे ते सांगूनच उपचार करा, म्हणजे योग्य मार्ग दाखवणं कधी चांगलंच. डेफिनेटली. सर, आज महाराष्ट्रातील प्रत्येक पालक आपला पॉडकास्ट पाहत असेल आणि तो मुलांच्या उंचीबद्दल चिंतित असेल, तर अशा पालकाला आपण काय संदेश द्या? मुलांचं जसं प्रगती पुस्तक तुम्ही मार्कशीट मध्ये बघता ना, तसं त्यांची उंची, वजन आणि त्यांचे म्हणजे शारीरिक क्षमता हे पण तुम्ही त्याच्यात इन्क्लूड करा. आणि ते आयुष्यात त्याला खूप जास्त उपयोगी पडणार आहे. मार्क तर उपयोगी पडणारच आहे, पण त्याची शारीरिक क्षमता सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. सर, आपण खूप सुंदर असं मार्गदर्शन केलंय. रॅपिड फायर कडे आपण येतोय. एका शब्दात आपल्याला उत्तर हवंय. पहिला प्रश्न आहे, उंची वाढवण्यासाठी सर्वात मोठा खोटा दावा कोणता? कोणती मॅजिक रेमेडी तुमचं उंची वाढवणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला बॅलन्स डाएट, व्यायाम, आहार हे सगळं करावंच लागणार आहे. चांगल्या आहारासाठी दूध आवश्यक की प्रोटीन पावडर? समतोल आहार आवश्यक. उंची वाढण्यासाठी झोप महत्वाची की व्यायाम महत्वाचा? झोप आणि व्यायाम दोन्ही तेवढंच महत्वाचं. होय नाही मध्ये उत्तर हवंय. 18 वयानंतर उंची वाढते की नाही? नाही. ऑनलाईन औषध म्हणजे विश्वास की पूर्ण फसवणूक? पूर्ण फसवणूक असं नाही, आपल्याला चोखंदळ राहावं लागणार आहे. सत्य पडताळूनच त्याच्याबाबत निर्णय घ्यावा लागणार. ऑनलाईन काही खरेदी करायचं असेल तर त्या ठिकाणी रेटिंग किंवा कमेंट वाचणं गरजेचं आहे. रेटिंग वाचणं गरजेचं आहे. त्याच्यातलं कंटेंट काय आहे, विकणारी काय आहे, त्याची विश्वासार्हता काय आहे, सर्व गोष्टी बघाव्या लागणार. बरेच लोक ऑनलाईन आहे, स्वस्तात आहे या गोष्टीला बळी पडत आहे, तर त्यांनी सुद्धा कमेंट रेटिंग पाहणं गरजेचंच आहे. आपण म्हणतो ना, सस्ता रोये बार बार, महंगा रोये एक बार, हे विसरून नाही लोकांना. मुलांच्या उंचीबाबत पालकांनी लगेच थांबवावी अशी त्यांची कोणती चूक? त्यांनी घरात बसून ते मोबाईलवर जे मुलं गेम खेळतायत ना ते थांबवलं पाहिजे. त्यांना मैदानात खेळायला एनकरेज केलं पाहिजे. एका वाक्यात उंची वाढवायची असेल तर नेमकं काय करावं? सर, आपण खूप मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे, पण ज्या लोकांची उंची खुडलेली आहे, वाढणारच नाही, तर अशा लोकांचा आत्मविश्वास वाढवा, त्यांनी त्यासाठी काय केलं पाहिजे? पॅरेंट्सनी त्यांना एनकरेज केलं पाहिजे की उंचीपेक्षाही आत्मविश्वास महत्वाचा आहे. आपण जसे उदाहरणं दिले, सचिन तेंडुलकरचं, जसं मी सांगितलं तर लाल बहादूर शास्त्री, हे अनेक बुटके लोक आहे, किंवा आपले अब्दुल कलाम, यांची उंची भरपूर नाही पण त्यांनी उंची कमी असताना एकदम गगनाला लाजवेल असं काम केलेलं आहे. तर उंचीपेक्षा आत्मविश्वास जास्त महत्वाचा आहे. आणि त्याचबरोबर हिल्स किंवा राहणीमानात काही बदल करता येऊ शकतो? राहणीमानात बदल जर असं म्हणतो मी, तर जसं हिल्स वापरणं किंवा आपलं पोश्चर सुधारणं, जेणेकरून आपलं जे अपीरन्स आहे ते आपल्याला
तॉल दाखवू शकतो लोकांना. जर तुम्ही खूपच बॉदर्ड आहे तुमच्या एक्सटर्नल अपीअरन्सवर, पण एक्सटर्नल अपीअरन्स पेक्षा बी व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला किती आत्मविश्वास आहे हे खूप जास्त महत्वाचं आहे. ते रिफ्लेक्ट होतं. आज आपल्या झिरो टू हिरो विथ अनिल येवले या पॉडकास्ट मध्ये डॉक्टर आशिषजी सोमानी सर आलेत आणि आपल्या स्वतःच्या जीवनात आपल्या मुलांबद्दल म्हणा किंवा उंची वाढण्याबद्दल जे काही समज गैरसमज सरांनी खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं, हे गैरसमज दूर केले. सर, आपण पॉडकास्ट मध्ये आलात, वेळात वेळ काढून आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. अनिल येवलेजींचं पण मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी मला ही संधी दिली आणि इतकं अभ्यासपूर्ण सगळे प्रश्न विचारले, जेणेकरून सगळ्या ऍस्पेक्टवर त्यांनी बरेच दिवस रिसर्च करून हे सगळे प्रश्न काढले, असं माझ्या लक्षात आहे. अगदी बरोबर. मित्रांनो, हा पॉडकास्ट जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.